मी गिरीश बाजीराव भांबरे गेल्या 12-13 वर्षापासून द्राक्ष शेती करतोय. परंतु यावर्षी मला श्रीराम फर्टिलायझरचं पिकॅसोल मी 12व्या दिवशी वापरलं आणि त्याच्यासोबत पिकॅसोल सोबत मी रोको, बोरान आणि 6B वापरलं होतं. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन घेतल्यामुळे जी घड संख्या होती ती घड संख्या या ठिकाणी चांगली मिळालेली आहे आणि घड जिरायचं प्रमाण सुद्धा कमी आहे. आपल्याला जेवढी घड संख्या पाहिजे तेवढी आपण पिकॅसोल वापरल्यामुळे जिरण्याचं जे प्रमाण आहे, घड जिरण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि घड संख्या पण पाहिजे तेवढी मिळालेली आहे. आता आपण आलो आहोत पिकॅसोल न वापरलेल्या प्लॉटमध्ये. आधी आपण होतो पिकॅसोल वापरलेल्या प्लॉटमध्ये. या दोघी प्लॉटांमध्ये कंपॅरिझन जर केलं तर पहिल्या प्लॉटमध्ये घड संख्या फार होती आणि आता आपण इकडे आलो आहोत पिकॅसोल न वापरलेल्या या प्लॉटमध्ये. तर याच्या ठिकाणी घड संख्या सुद्धा फार कमी आहे. त्या प्लॉटमध्ये आपल्याला घड संख्या भरपूर होती, घड जिरण्याचं प्रमाण कमी होतं. पण या प्लॉटमध्ये मात्र पिकॅसोल न वापरल्यामुळे घड जिरण्याचं प्रमाण फार जास्त होतं आणि घड संख्या फार या ठिकाणी कमी आहे. जेवढी पाहिजे तेवढी घड संख्या या ठिकाणी नाहीये. त्यामुळे पिकॅसोलवरती मी समाधानी आहे. या प्लॉटला सुद्धा मी वापरला असतं तर घड संख्या या ठिकाणी चांगली राहिली असती. पिकॅसोल न वापरल्यामुळे या ठिकाणी घड संख्या अतिशय कमी आहे. कमी म्हणजे फारच कमी आहे या ठिकाणी. धन्यवाद.